नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं एमपीएससी पीआयक्यू बेस 1 मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण जे कंबाईंड ग्रुप बी पूर्व परीक्षा 2026चा कट ऑफ पाहणार आहे आणि नेमकं काय डायरेक्शन असली पाहिजे पुढची तुमची, तर त्याचा एक थोडासा अंदाज तुम्हाला बांधता येईल। कारण की कट ऑफ ठरवणं फार टफ काम आहे, कारण की ते आयोगाचं काम आहे। आपण फक्त काय अंदाज एक आपला कसं लॉजिक बनवू शकतो किंवा ठोकटाळी म्हणू शकतो, ते खरंच ठरेल असं नसते। लक्षात घ्या, पहिलेच सांगत आहे। आणि कट ऑफ ठरताना कोणते प्रिव्हियस इयर जे झालता आपला पेपर मागचा, त्याची तुलना करू आपण। नेमकं या पेपरमध्ये कोणत्या चुका होऊ शकते, कोणता सब्जेक्ट आपला कट ऑफ ठरू शकते आणि कुठपर्यंत जाऊ शकते हे पाहू आपण। लक्षात घ्या, ही सुरुवातीला आपण काय पाहू, कट ऑफ ठरणारे दोन गोष्टी असतात। एक असतात जागा आणि त्यानंतर असते पेपरची काठिण्य पातळी। आणि त्याच्यापेक्षाही जास्त काय मॅटर करते माहिती आहे का, पेपरची काठिण्य पातळी। जागा जरी असल्या ना कधी जास्त, तर पेपर जर सोपा राहिला कट ऑफ काही कमी येत नाही, हे मागच्या 4-5 वर्षात पाहिलेलं आहे। परंतु जर पेपर कठीण राहिला, जागा ॲव्हरेज जरी राहिल्या ना, तर खूप कमी येते कट ऑफ। लक्षात घ्या, आता आपल्या जवळपास 552 जागा एकूण, याच्यामध्ये वाढ होऊ शकते 100%। 552 जागा आहे सध्या, यानुसार आपण आता बोलू। परंतु जाग्याचा प्रश्नच नाही आता, आपण जाग्यात आपण पेपर बद्दल बघू। कारण हे जे विषय आहे ना दोन, जसं पेपरमध्ये मॅथ अँड रिझनिंग आणि एक आहे करंट अफेअर। यामध्ये नाही का करंट अफेअर तर सर्वांनाच माहित आहे, 15 पैकी जवळपास 3, 4, 5 क्वेश्चन सुटत असन। बाकी क्वेश्चन पूर्ण आउट ऑफ होतील। 2024चं होतं, म्हणजे करंट अफेअर काय होतं माहिती आहे का, कट ऑफ ठरणारा महत्वाचा घटक आहे। त्यानंतर मॅथ अँड रिझनिंग। पूर्वी कसं होत होतं, प्रिव्हियस आपण जर 2025 तुलना केली तर मॅक्झिमम मुलांचे नाही का मार्क चांगले होते। म्हणजे मॅथ अँड रिझनिंगला अटेम्प्ट झाला, त्यांचा अटेम्प्ट बिन झाला, कॅल्क्युलेशन झालं आणि जवळपास त्यांनी नाही का चांगला स्टुडंट राहिला, 15-16 मार्क घेतले। परंतु जे ॲव्हरेज स्टुडंट होता ना, त्याला सुद्धा 10 प्लस भेटत होते, 10, 11, 12 या रेंजमध्ये असायचे। परंतु यावर्षी काय झालं, पेपर लेंदी होता, त्यामुळे वेळ गेला आणि अटेम्प्टच झाला नाही मुलांचा। खरं म्हणजे कोणी तर मॅथ अँड रिझनिंगला पोहोचले नाही, आणि जे पोहोचले ना त्यांनी नाही का जवळपास नाही का 4-5 क्वेश्चन सोडले असेल, जास्तीत जास्त 7-8 क्वेश्चन, 6 क्वेश्चन। बाकी नाही का त्यांनी नाही का लॉजिकनं मारले असेल वेळेवर, जे काही त्यांना अटेम्प्ट करायचा आहे, कारण की अटेम्प्ट कमी आहे, त्यामध्ये सिली मिस्टेक होऊ शकते, लॉजिक लागत नव्हते काही। लक्षात घ्या, यामध्ये मॅथमध्ये खास करून कसं त्यावेळेस आपल्याला टाइमचा फार इश्यू असते। टाइम मॅनेजमेंट फार महत्वाचं असते, आणि शेवटी नाही का मॅथ घेतो आपण, त्यामुळे कसं आपलं GS वर टाइम गेल्यामुळे हार्टबीट वाढतात आणि त्याची शक्यता काय राहते माहिती आहे का, चुकण्यासाठी खूप म्हणजे चुकू शकतो आपण, हे लक्षात घ्या। आणि सर्वात इम्पॉर्टंट आहे मॅथ आणि करंट। जवळपास यामध्ये ज्या मुलांना 10 आपला मार्क आहे ना 10, तर ते त्यांचा खूप चांगला स्कोर आहे, ते नक्कीच रिझल्टमध्ये येणार आहे। परंतु इथं काय झालेलं आहे माहिती आहे का, कोणी 4च प्रश्न सोडवले, कोणी 5 अशापर्यंत आहे। परंतु मी ॲक्युरेसी म्हणत आहे की जे आपण नाही का पूर्वी आन्सर काढत होतो आणि 100% माहित होतं याचा आन्सर हे आहे, पण यावर्षी असं झालं नाही। त्यामुळे हे कट ऑफ ठरण्यात महत्वाचा घटक आहे, आणि नक्कीच नाही का कट ऑफ मागच्या तुलनेत नाही का कमी लागणार आहे, या शक्यता आहे 100%। त्यानंतर करंट अफेअर मध्ये तर खूपच नाही तर ॲव्हरेज मार्क 7-8 असायचे। कसाही पेपर आला ना 7-8 मार्क यायचे, कारण की लेटेस्ट विचारायचे, काही पहिल्या घडामोडी अशा विचारत होते। परंतु यावर्षी कसं होतं, 3-4 क्वेश्चन होते आपल्या वाचण्यातले, 4-5 पकडा, पण 10 कठीण होते। आणि इथं कसं असते, निगेटिव्ह मध्ये जाते माणूस। आणि काही जण तर जे न्यू स्टुडंट असतात की ॲव्हरेज कधी तर अटेम्प्ट बिन करत नाही, असे स्टुडंट आहे। यावेळीचा अटेम्प्ट जे आहे ना मुलांचा पाहिला ना मी, कोणी 75 आहे, 70 आहे, 80-85 भक्कम झाला। ज्यानं रिस्क घेतली, समजा आमच्यासारख्या ना, आम्ही 100 करून आलो, परंतु रिस्क घेतली आम्ही, इथं चुकवू शकते माणूस। लक्षात घ्या इथं। परंतु यावर्षी अटेम्प्ट सुद्धा कमी झाला, आणि सर्वात मोठा आहे मॅथ। आणि ज्या स्टुडंटनी मॅथ घेतलं त्यांचा स्कोर चांगला आहे, ते GS मध्ये अडकले आहे। कारण की काही स्ट्रॅटेजी असू शकते कोणाची, मॅथ घे, परंतु मॅथचे कॅल्क्युलेशन नाही का वेळेवर जमत नव्हते, हे लक्षात घ्या। त्यामुळे या एक्झामचा कट ऑफ नक्कीच कमी येईल, या दोन गोष्टीमुळे। आणि हिस्ट्री बिन कसं होतं, यावर्षी हिस्ट्रीमध्ये आपण 7-8 मार्क घेत होतो पूर्वीचा पेपर पाहिला, यावेळेस अननोन क्वेश्चन होते 2-3 जे विधानावर विचारले। तर हे विधान जे आहे, एक होतं महर्षी कर्वेचा प्रश्न, तो ज्याचा जास्त विचार केला नाही त्याचा बरोबर आला, आणि ज्याने जास्त विचार केला ते सेकंडले एलिमिनेट केलं। असे काही क्वेश्चन होते। वसाहतवादाचा प्रश्न होता, तिथं AB लिहू का ABC लिहू, याच्यात कन्फ्युजन होतं, कारण की नागरीकरण कुठेतरी नाही का आपल्याला नाही का तिथं लागू शकते, पण नागरीकरणाचा काय संबंध आहे, अशा गोष्टी होत्या। म्हणून नाही का यामध्ये 4 ते 5 मार्क भेटले असून मुलांना इतिहासामध्ये, इथं 2-3 मार्क कमी झाले, पण सर्वांचेच झाले ते। म्हणून हे मार्क कसं आहे, आपल्याला
कट ऑफ रेंज ठरवण्यासाठी खूप मॅटर करते हे वाली. परंतु सर्वात मॅटर कोण करते? मॅथ आणि करंट. कारण 20 मार्क आले आहे ना मॅथ, आणि त्यामध्ये नाही का जे धुरंधर होते, जी मुलं 17, 18, 16च्या वर भेटत होते, त्यांना सुद्धा कुठंतरी नाही का त्याचा म्हणजे नुकसान झालं त्यांना सुद्धा. कारण की त्यांचाही नाही का मॅथमध्ये पकड असून सुद्धा मार्क त्यांना पाहिजे तसे आलेले नाही आहे. आणि हे दोन गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे. नक्कीच कट ऑफ कमी येईल. आता आपण काय पाहू माहित आहे का, आपण काही अंदाज बांधलेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेतून, की जेणेकरून बा कुठपर्यंत जाऊ शकते. तंतोतंत असाच असेल असं नाही, परंतु मी काही लॉजिक लावण्याचा असा प्रश्न केलेला म्हणजे प्रयत्न केलेला आहे. तर पहा, ओपनचा जे कट ऑफ आहे ना 46 ते 48च्या दरम्यान जाऊ शकते. 46 ते 48च्या दरम्यान. त्यानंतर फिमेलचा जे आहे 43 ते 44च्या दरम्यान लागू शकते. एससीचा जर पाहिला आपण तर 42 ते 44च्या दरम्यान लागू शकते. आणि फिमेल जर म्हटलं आपण, ही फिमेल आहे 39 ते 41च्या दरम्यान लागू शकते. त्यानंतर बघा, आणि एखादी जागा वाढल्या तर आणखी कट ऑफ 1-2 मार्कांनी कमीच येणार आहे. म्हणून आता कसं आहे माहित आहे का, एक गोष्ट सांगतो. आता आयोग नाही का फार तत्परतेने काम करताय. पहिली आन्सर की पहिल्या दिवसात, आता राज्यसेवेची पाहिजे 17 दिवसात सेकंड आन्सर की, आता रिझल्ट येईल 1 महिन्यात. सर्व हे होत आहे काय, सर्व रिझल्टचं समजून जाणार आहे की बा आपण पुढे जायचं का नाही. त्यामुळे काय करायचं, आता जे स्टुडंट कसं असतं बाउंड्रीवर असतात ना, त्यांनी खूप कट ऑफ पाहत असतात. कारण की आम्ही बिन होतो त्या याच्यात तसंच असते. कारण की समाधान होत नाही, कोणाला मेसेज करायचं कितीवर जाते. परंतु मला वाटते की तुम्ही काय करायला पाहिजे, जर तुम्ही बाउंड्रीवर आहे तर प्री आणि मेन्स चे जर जे कॉमन सब्जेक्ट असतात ना ते करायला पाहिजे तुम्ही. कॉमन म्हणजे काय, 55 ते 60% ज्या GS2 मध्ये सारखेच आहे. जसं इतिहास, भूगोल, राज्यघटना, त्यानंतर मॅथमॅटिक्स 22 मार्क आले आहे. तुम्ही हे करा ना, तोपर्यंत 1 महिना तुमचा वेस्ट नाही जाणार. तुम्ही नुसतं कट ऑफ पाहिसा, तुमचा लास्ट होईल. आणि हे लास्ट काय होते माहिती आहे का, तुम्हाला नंतर समजणार माझा कट ऑफ पाहण्यातच वेळ गेला. कारण की तुमच्यासमोर 2 महिन्यानं ग्रुप सी येणार. आता ॲड परंतु ऑगस्ट सप्टेंबर मध्ये होऊ शकते, माझा अंदाज आहे. परंतु ते ॲड आल्यावर क्लिअर होईल. परंतु तुम्हाला ग्रुप सी ला सुद्धा फायदा होईल, कंबाईंड ग्रुप प्रीला पण फायदा होईल, मेसले गेला तरी फायदा होईल. म्हणजे तुम्ही कसं हे एवढा अप्रोचनं तुम्ही पहा. नाही तर कसं आहे, नुसतं कट ऑफ पाहताय बाउंड्रीवर आहे, तर याच्यात काही फायदा नाही आहे. याच्यात नुसतं टाइम वेस्ट आहे. व्हिडिओ बनवीन आणि व्हिडिओ पाहणं काही अर्थ नाही आहे तिच्यात. लक्षात घ्या, आपलं कसं आपण स्पर्धा परीक्षा देत आहोत, आपल्याला कंटिन्यू. आता तुम्ही समजा प्री निघाली बी, तुम्ही मेसला गेले, बाउंड्रीवर होते बा निघाले, तर मेसला काय करसान तुम्ही, खरं सांगा बरं. हेच सब्जेक्ट आहे. मग आपण काय करू, अभ्यास करूनच पास होईल ना. का नुसतं बा मेसले गेलो बा वापस आलो असं नाही झालं पाहिजे ना. म्हणजे अटेम्प्ट कसा करा तुम्ही माहित आहे का, छान द्या. आणि सध्या नाही का प्रॅक्टिकल राहा. खास म्हणजे स्वतःला सांगा, मी 30 बिन आलो ना, माझ्या कोणत्या चुका झाल्या हे तुम्हाला कळणं फार अपेक्षित असते. आणि तुमचा टाइम युटिलाइज झाला पाहिजे. आणि नक्कीच नाही का आपण नाही का यानंतर व्हिडिओ टाकू, कोणता माहिती आहे का, सोर्सचा टाकू. मी टाकत नव्हतो आता व्हिडिओ, ग्रुप सी मेन आहे तर मी जाऊ दे म्हटलं. कसं मुलांना नाही का, बरेच मुलं जे आहे ते पाहतात आपल्याला व्हिडिओमध्ये, नेमकी देशात जे आहे 2 महिन्यात काय असली पाहिजे या ग्रुप सीची, ती एक स्ट्रॅटेजी टाकू. आणि आता जे पेपर झाला ना त्याचे सोर्स टाकू आपण. जेणेकरून काय होते माहिती आहे का, तुम्हाला कुठं कमी पडतं, PIQ तर चुकत नाही. असं कसं पहा, पेपर कठीण होता हे टाइम मॅनेजमेंट झाल्यामुळे आहे. परंतु पेपरमध्ये PIQ म्हणजे सिलेबस पूर्ण चेंज झाला, म्हणजे पॅटर्न पूर्ण चेंज झाला असं काहीच नाही. ज्यावेळेस मी तुम्हाला प्रश्न घेऊन येईन तर तुम्हीच म्हणसान की बा आम्हीच चुकलो बा, PIQ अनालिसिस करायला किंवा PIQ पाहिले किंवा अप्रोचले. हे तुम्ही जेव्हा पाहसाल ना तर नक्कीच तुम्हाला कळणार आहे. आणि बघा, चुका शोधणं हे फार मॅटर करते या एक्झाम मध्ये. जर तुम्ही पेपर आणला, मला 30 भेटले फेकून दिला पेपर, तुम्ही कधीच पास होत नाही. आज होत नाही, उद्या होत नाही. तुमचं काम काय आहे, अनालिसिस करणं कोणतं सब्जेक्ट वाईज. जसे की बा मी पॉलिटीचे 15 क्वेश्चन आहे, तर 15 पैकी माझे किती चुकले, माझे 10 बरोबर आहे, 5 चुकले. मग 5 कोणते चुकले, त्यापैकी मग आपल्याला PIQ होते का, किंवा PIQ अनालिसिसचा पार्ट होता का, किंवा अप्रोचचा होता, की भाजी अननोन होता परंतु तिला लॉजिक लागते का. मग असे जर असेल, हे तुमचं झालं सेल्फ अनालिसिस. हे करणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि ज्यापैकी 10 जरी बरोबर आले, त्यापैकी तुक्के किती लागले जे तुम्हाला वाटलं म्हणाल, तसं नाही. PIQ असेल तर ते पाठच पाहिजे. हे जेव्हा तुम्ही करसाल याचा फायदा तुम्हाला नेक्स्ट एक्झाम मध्ये कुठेही होणार आहे. जर तुम्ही मस्त 10 बरोबर आले, मी सॅटिस्फाईड पॉलिटीत नाही. जिथं 14 प्रश्न जर PIQ रिपीट असेल, तिथं तुम्ही 10 बरोबर आणि काय करताय, मुलं 4 मार्क वाढवत आहे ना, तुमचा तिथंच रेशो कमी व्हायला लागला. असं मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये, डिटेल होईल. पाहू आपण. त्यानंतर पहा, STचा जे कट ऑफ आहे ते 40 ते 42च्या दरम्यान लागू शकते. आणि फिमेलचा जो आहे 36 ते 38च्या दरम्यान लागू शकते. लक्षात घ्या. EWS जो आहे तो 39 ते 40च्या दरम्यान लागू शकते. थोडा कमी बिन जाऊ शकते, याचं काही सांगता येत नाही आता, लक्षात घ्या. आणि मुलींचा जे आहे
34 ते 36च्या दरम्यान लागू शकते. त्यानंतर जे आपले ओबीसी, एससीबीसी आणि ओपन सारखाच लागत आहे कट ऑफ प्रीचा. खरं म्हणजे राहिला ना ओबीसी मध्ये एखादा मार्कचा फरक राहू शकते, परंतु सहसा सारखाच राहते प्रीचा. फक्त फिमेल मध्ये थोडासा होऊ शकते मागं पुढं. तर लक्षात घ्या 46 ते 48 लागू शकते आणि हे 43 ते 44 हे ओपन सारखाच आहे समजा यांचा. NTBCD या NTBCD यामध्ये जवळपास नाही का 45 ते 46 लागू शकते आणि फिमेलचा 42 ते 43 हे तुम्ही पाहून घ्या. आणि दिव्यांग मध्ये टाईप ABC आहे. लक्षात घ्या टाईप Aचा नाही का 38 ते 39च्या दरम्यान लागू शकते. टाईप Bचा जे आहे 27 ते 28च्या दरम्यान लागू शकते आणि टाईप C 46 ते 47च्या दरम्यान लागू शकते, कारण की टाईप B जे आहे ते कमी लागते खूप. लक्षात घ्या. त्यानंतर ऑर्फन जे आहे आपले त्यांचं जे आहे AB जे आहे ऑर्फन मध्ये टाईप AB आहे याचा कट ऑफ नाही का 16 ते 18 लागते, कारण की मागच्या वर्षीचा कट ऑफ यांचा जवळपास 20 मार्काचाच होता वाटते. म्हणजे याचा काही अंदाज बांधता येत नाही, परंतु मागच्या रेंजवरून आपण असा अंदाज बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. टाईप C 38 ते 39 लागू शकते. त्यानंतर DTA आहे ना, DTAचा जे मेल आहे ते 46 ते 48 पर्यंत लागू शकते, म्हणजे ओपन सारखाच लागेल, परंतु फिमेल मध्ये नाही का 3-4 मार्काचा फरक पडते, तर तो 38 ते 39 जवळपास जास्त म्हणजे 6 मार्काचा फरक पडतात, 6-7. 38 ते 39 हे मागच्या कंपॅरिझनला काढलेलं आहे हे. आणि कोणाला वाटत असेल की बा हे अंदाज चुकला तर काय, म्हणजे हे आपलं एक अप्रोच आहे, लागणारच असं नाही. याले फक्त तुम्ही पहा तुमचं फक्त तुम्हाला पुढची दिशा. आणि मी नक्कीच सांगतो कट ऑफ लवकर येणार आहे. सेकंड आन्सर सुद्धा लवकर होणार आहे, त्यामुळे तुमचा टाइम नाही का तुम्ही सब्जेक्टवर द्या, कारण की पॉलिटी काही चेंज होणार नाही आहे, जिओग्राफी चेंज होणार नाही आहे, मॅथ अँड रिडिंग नाही होणार आहे. बाकी नका करू. समजा तुमचे जर चांगले मार्क असन तर तुम्ही पहिले हे करा, कारण की 55 ते 60% भाग आहे मेन्सले असल्यामुळे तुमचा तो कोर टॉपिक होऊन जाईल. म्हणजे जेणेकरून 1 महिन्यात तुम्ही काय करणार, रेंजमध्ये आले तुम्ही मेनच्या, तर आपल्याला 4 ते 4 महिने बाकी आहे. डिसेंबर आहे ना, 4 ते 5 महिने बाकी आहे. तर डिसेंबरमध्ये काय होते माहिती आहे का तुम्हाला, नाही का हे जोपर्यंत झालं तर मग डायरेक्ट तुम्ही फोकस करता लँग्वेजवर. सध्या लँग्वेज बी नाही केलं कोण ज्याला वाटत आहे की बा आता येऊ शकते नाही येऊ शकत, त्यांनी GS करा, मॅथ अँड रिडिंग करा, जवळपास 60% भाग तुमचा क्लिअर होईल. आणि मग आपण फोकस काय करेन डायरेक्ट लँग्वेजवर. मग लँग्वेजलेच 5-4 घंटे मग तुमचा ते कव्हर होईल, म्हणजे तुमचा स्मार्टपणे अभ्यास होईल आणि नक्कीच फायदा होईल. ते प्रीला होय मेन्सला होय हे फायदा होईल. मी याच्यानंतर नाही का व्हिडिओ टाकतो स्ट्रॅटेजीचा 2 दिवसात, आणि पूर्वी PIQ सोर्स टाकतो, जेणेकरून डायरेक्शन कळलं पाहिजे ना, ते फार इम्पॉर्टंट आहे. लक्षात घ्या. हिस्ट्री बी नव्हतं थोडंसं यावेळी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.